झालं तुझं? हा झालं. या 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 आधी हा हळू. चप्पल राहू द्या हळूच हा चप्पल राहू. हळू. इकडे राहुल राहुल हा एक मिनिट देवापाशी देवट. काय अंजी एकदम मध्येच एसी. हा तर घेतला. कितीला घेतला? 30,000. बापरे 30,000. हा तर महागच पडलं ना. अहो नाही आता काय उन्हाळा आहे ना उकडत. ते काय मागे एकदा अंजू बोलता बोलता मला बोलली होती ते चाळीत गरम होतं ना म्हणून तिच्यासाठी बसवून टाकलं एसी. माझं काही ऑफिस मध्येच असतो एसीत बसून तुझ्यासाठी नको काय मग घेतला. तुम्हाला तर माहितीये राहुलचं किती प्रेम आहे माझ्यावर. लागला एसी. बसवतच ना तो काही कूलर आहे का अंजू? आणला ठेवला बटन दाबलं चालू झाला एसी आहे त्यो. एसी शोभाताईंचा कूलर आठवतं मला. मागे शोभाताईंनी कूलर चालू केला होता सगळ्या चाळीची लाईट गेली होती. ठीक आहे ना त्याचं काय एवढं खुलत. वहिनी तुम्हाला थंडगार हवा हवी असेल तर या आदनं मधनं. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. तसं नाहीये शो. तसं नाही कसं तसंच आहे. तो राहुल बघ अंजलीसाठी काय काय करतो. तिने काय मागितलं ना की लगेच पुढे हजर असतं. नाही तर मी इथे 10 वेळा बोंबलते तुझ्या समोर पण काही मिळत नाही. हो तुझ्या ऑफिस मध्ये एसी आहे ना. हा मग बरोबर. तुला काय फरक पडतो रे. तू असतोच दिवसभर एसी मध्ये बसून. आमचा जीव जातो इथे गरमीने. तो राहुल बघ तो ऑफिस मध्ये दिवसभर एसी मध्ये बसतो पण घरी अंजलीला त्रास होतो ना म्हणून त्याने घरी अंजलीसाठी एसी बसवलाय. तुला ना खरंच आमची काळजी नाही रे. एक शोभा आपण थोडे थोडे पैसे वाचवून एसी घेऊया ना आपण. घेऊ कधी घेऊ. हा नेहमी आपला घेऊ घेऊ बोलतोस पण तुला काही जमत नाही. मला सांग मोन्या राहुल अंजलीच्या आधी चाळीत राहायला कोण आलं? आपण. पण एसी कोणी आधी घेतला? राहुल अंजलीने. आता बघ चाळीभर कशी ऐटीत मिरवेल ती. तसा काय एसी नाही कोहिनूर हिराच घेतलाय. मला ना आयुष्यात काहीच मिळालं नाही. शोभा शोभा राहुल्या म्हणजे हा ना अशीच प्रगती करा. असू दे. मावशी अख्ख्या शाळेत पहिल्यांदा एसी आमच्याकडे लावलाय. त्यावेळी नुसताच दूर केला तू. आणि अंजू फक्त चाळीत नाही आपल्या अख्ख्या खानदानात सगळ्यात पहिला एसी आपल्याकडे चालाय. सगळ्यांना पीठ दे ना. आपणही घेऊयात ना एसी. मी पण लग्नाच्या आधी घेऊन टाकतोय परत तिला त्रास नको. सम्या तू आधी एसी घेऊ नका. काय तुझं ठरलेलं लग्न मोडलं ते एसीचे पैसे वाया जातील. पैसे वाया जातील ना. राहुल तुला एक दिवस लग्न करून दाखवतो की नाही बघ. फक्त एकदा भानूने होकार दिला ना. काय नाही मावशी अहो तुम्हाला काय झालं? गारगार आहे ना त्यामुळे जरा थंडी वाजल्याची होतीये मला. अरे सम्या या सगळ्या गडबडीत आपण एक गोष्ट विसरलो. काय रे? अरे आज क्रिकेटची मॅच आहे ना. अरे हो. अरे मग आजची मॅच आपण इथेच बसून बघूया ना पूर्ण एसी मध्ये. चालेल. काय राहुल? मी पण भाजी निवडायला इथेच घेऊन येते. चला मॅच सुरू व्हायच्या आधी मी पण कामं आठवून येतो ना. रावल्या येतो थोड्या वेळात. आता मस्तपैकी एसी मध्ये बसून मॅच बघणार. वा आई उठ. एक झोपू दे ग बाई. अगं इथे काय झोपतेस? आपल्या घरी झोपूट. अगं हे घर पण आपलंच आहे.
म्हणजे काय नाही म्हणणार नाही. हो नाही म्हणणार अगं पण चल उठ, उठ. अगं गार हवेत जरा छान झोप लागते आई, गं, मला उठ. झोपू दे. आई, उठ आपल्या घरी झोप. तू पडणार नंतर ये ना आपलंच घर आहे नंतर ये हा एसीत झोपायला. वाटत होतं गं जरा. तरी मी तुला सांगितलं होतं एसी लावल्याबरोबर काही जणांना आपलं घर धर्मशाळाच वाटत. तसंच झालं बघ. काय काय हे अंजे एवढा काय मास करतेस तू हा एवढा काय भाव करतेस ग एसी घेतलास तर एवढाच जर तुला त्रास असेल ना तर नाही येणार तुझ्या घरात एसीची हवा खायला. हा ठीक आहे ना आमचंही काही अडत नाही. चांगलंय तुम्ही नाही आलात तर उलट बरंच आहे. हा नाहीच येणार. हा अगे तुझा पेढा काय यार, अर्धा खाल्लाय तुम्ही अंदा. वहिनी पेढा काय तू गप्प बस. केलं एसी 12च्या भावात. ए सम्या थोबड फोडू का तुझं काहीतरी बोलतोय आपला तुझ्या बिझनेस सारखा आहे वय माझा एसी काहीतरी झालं असणार थांब चालू करतो. राहुल ऑफ करून ऑन कर. अगं बाई. झालं चालू ऑटोमॅटिक आहे ना कसंही मग ते असं गरमी वाढायला लागली का नाही मग वातावरण थंड करायला असे ऑटोमॅटिक गिअर पडतात तो गिअरचा आवाज होता. काय उपयोग आहे तुमच्या या गेअरवाल्या एसीचा अंजे माझ्याकडे बघ काय काय होय मी पंखा दाखवायला आलोय होय काय तुम्ही पण आता तुम्हीच सांगा आमच्या या भारीतल्या एसी समोर तुमच्या पंख्याची काय विषय आहे का सांगा. रावळ्या हा साधा सुद्धा पंखा नाहीये जापनीज पंखा आहे याच्या समोर ना तुझा एसी सुद्धा फेल आहे. वहिनी तुम्हाला थंड वारा या एसी मुळेच लागते पंख्यामुळे नाही. हा? ठीक आहे मग तुझा हा एसी आहे ना हा बंद करून टाक. हा? हा केलं बंद केलं. बघू उगीच नाटक करतायत एवढा पण वारा नाहीये मला खिजवण्यासाठी करताय उगीच. वहिनी तुम्ही या पंख्याची माझ्या एसी बरोबर तुलना करताय. द्या अंजे कसं वाटतंय कर वाटतंय. ठीक आहे पटतो आमच्या एसी पुढे काही नाही. ते इकडे नाही आहे तुमच्याकडे एसी मला मान्य आहे पण कसं आहे ना हा एसी तुम्ही बाहेर नाही ना घेऊन जाऊ शकत. मी कसं हा पंखा घेऊन कुठेही फिरू शकते. मग ठीक आहे आम्ही एसी घरात लावून बसू. लावा लावा दिवसभर एसी लावा हा एवढं मोठं बिल येईल. मला तर पंख्याचं बिल पण नाही. हो ह्या पंख्याचं बिलच येणार नाही वहिनी. तुम्ही बस हा तुमच्या घरी एसी लावून मी जाते माझा एसी घेऊन बाहेर. मैं क्या बोला पहले मेरा बात सुनो सर्विसिंग के लिए नहीं आएंगे मतलब मेरे को मालूम नहीं तुम अभी क्या इधर आओ समझे क्या. येत आहेत ना ते आज ते तशीच बोलतो जरा थांब ना तू. बोलतो हाँ मैं क्या बोला तू रिमोट. अरे मैं आज लिया मैं सुबह एसी आज ही खराब हो गया वो. 4 घंटा पण नाही चालत. ते 7 हाँ, घंटा मैं- पण नाही चालत. नहीं मैं नहीं लाएगा उठा के नहीं तुम आओ इधर घर पे आओ घर पे से लेके जाओ समझे क्या. हा असंच पाहिजे हिला. तुमच्या अजून एसी बिघडवलं ना. नाही मालक मी कोणाचं बी नुकसान नाही केलंय ते आपोआप झालंय. गर्वाचं घर नेहमी खाली असतं असं म्हणतात ना ते असं त्याला जादूची गरज नाही लागत. 2 दिवस झाले. तसं भीक नको तुम्ही हे घड्याळ घ्या मी त्याच्या बदले मला पैसे द्या.
कुठून आणलंस नाही घड्याळ? चोरी नाही केली, विकायलाच आणलाय. हो का? साहेब, तुम्ही जरा घड्याळ घेतला की मला पैसे मिळतील. हो का? कितीला आहे रे घड्याळ? 100 रुपये. 100 रुपये. लास्ट पीस आहे, त्यामुळे 75 रुपयाला देतो. हे बघा सुट्टी ए, आणतो. थांब बाळा, ऐक ऐक. सुट्टे नको आणूस, तू जेवला नाहीयेस ना, मग मला उरलेले पैसे देऊ नकोस. जेव तू, हा, पोटभर जेव. जा, जा. किती दिवसापासून इच्छा होती असं घड्याळ घेण्याची. छान आहे घड्याळ. कसलं नाही राहत, हा? तू पाण्याचं बिल भरलंस का महिन्याचं? ए, असं नाही. तुला मेंटेनन्सचे पैसे वेळेत देतो ना आम्ही, मग तू पुढे पैसे का नाही भरत? आहे ना? तुम्ही वेळेवर पैसे भरायला कसं करता तुम्ही? अरे ऐका ना माझं. अरे तो काय म्हणतोय ते ऐकून तरी घ्या ना आधी एकदम. हा तेच. हा बोल बोल काय. अरे काय झालंय, मी सगळे पैसे भरलेत, प्रॉब्लेम तिकडून आहे. तिकडून कुठून प्रॉब्लेम मला सांग, मी बघतो. अरे तिकडून म्हणजे म्युन्सिपाल्टीचा प्रॉब्लेम आहे. अरे म्युन्सिपाल्टी इकडे आहे ना, मग इकडे काय दाखवतो तू? तिकडे हात दाखव ना यार सम्या. हा बाबा, प्रॉब्लेम तिकडून आहे. भानू त्याचं इकडून सांग. हा हा. अरे म्युन्सिपाल्टी ना पाण्याच्या पाईपाचं दुरुस्ती करते, त्यामुळे दिवसभर पाणी येणार नाही. त्यांनी असं सांगितलंय, सगळ्या रहिवाशांनी निदान 1 आठवडा तरी 5:30ला उठून पाणी भरून घ्या, असं तिकडून सांगण्यात आलंय. अरे सम्या, तू येणार का? तिकडून कसं असलं? इकडून सांग ना. पाईप इकडे, मग तू इकडून दाखवलं पाहिजे. तिकडे म्युन्सिपाल्टी, इकडे पाईप. तेवढं कन्फ्युजन करून ठेवलंय. अरे तसं नाही वहिनी, मला टेन्शन आलंय वहिनी. काय मला ना अंजुला सकाळी लवकर उठायची सवय नाही. अरे मग गजर लावून झोपत जाणार, त्यात काय एवढं. हा, आणि अरे पाणी भरायचं तर एवढं करावंच लागेल ना. काय एवढं करावं लागेल पाणी. मालक, तुमच्या बॅग मधनं आवाज येतोय. माझ्या बॅग म्हणणं. अरे हा, हे बघा. अरे बोल, हे बाबा आजमच्या जमान्यातलं घड्याळ कुठून आणलं? अरे रिपेअरिंगला दिलं असेल त्याने. नाही रिपेअरिंगला नव्हतं दिलं, नवीन आणलं आता. हे घड्याळ तू विकत आणलंय? हो. अरे डोक्यावर पडलायस का तू? अशी घड्याळ कोण वापरतं आता? नाही तर काय. अरे दुकानात पण असे मॉडेल ठेवत नाहीत आजकाल. इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या जमान्यात अशी जुनी घड्याळ कोण वापरतो मोन्या? हा, म्हणजे काय आहे, अगं जुनी घड्याळ सोड, अशी घड्याळ पण कोणी वापरत नाही हल्ली. वेळ बघायचा असेल तर मोबाईल मध्ये बघतात, आणि अलार्म लावायचा असेल तरी मोबाईल आहेत. बरोबर. नाही, 100 रुपयाला मिळालं म्हणून विकत घेतलं. अरे अजून 200 रुपये टाकले असतेस ना तर बेस्ट इलेक्ट्रॉनिक घड्याळ आलं असतं. हे असं फडतूच घड्याळ घेऊन आलाय. मालकाने त्यांच्या स्वतःच्या पैशाने घेतला आहे ना, तुम्हाला काय त्रास आहे? तुम्ही कशाला मध्ये पडताय? हा, बरोबर बोलते भानू. काय बरोबर बोलते? नाही, बरोबर म्हणजे मी मालक पाणी. अहो माझा मोबाईल कुठे पाहिलात का? हो, हे घ्या. शोभाताईला फोन लावायचाय का? नाही शोभाता नाही फोन लावत आहे, पण एक अलार्म लावून ठेवतो घड्याळाचा. म्हणजे सगळे म्हणाले तसं या घड्याळात. त्यांचं बोलणं तुम्ही मनाला लावून घेऊ नका. त्यांना दात काढण्याशिवाय दुसरं काही येतं का? हो, नाही, मी त्यांचं बोलणं नाही मनावर घेतलं. पण खरंच सांगा, घड्याळ छान आहे की नाही? म्हणजे थोडं जुनं आहे, सारखी किल्ली द्यावी लागते, पण अशी घड्याळ हल्ली मिळत नाही तो सहजासहजी. खूप छान आहे, मला खूप आवडते. होय मालक, तुम्ही काय बी काळजी करू नका. मालक तुम्हाला कधी बी उशीर होणार नाही, मी शब्द देते. हो, पण असं कसं करता येईल? मालक, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये का? नाही विश्वास. मग झोपा आता तुम्ही, निवांत झोपा. बर, मी झोपतो, पण जर का गजर झाला नाही तर मला उठवा. होय मालक, तुम्ही झोपा आता. हो, झोपतो. गुड नाईट. मदन, मदन, हे मदन,
पाणी भरायला येत नाहीये. पाणी आलं? हा नाही, पाणी नाही आलं. अरे यार, काय झालं? आणि सकाळी 5:30 पासून पाण्याची वाट बघतो. हो का? या सम्याने थाप मारली बहुतेक. स्वतः आला का बघ पाणी भरायला? नाही येईल ना, एवढ्यात येईलच तो. अरे काय तू पण मोहन्या, आता येऊन काय फायदा? 5:30 वाजता पाणी येणार होत. आता बघ किती वाजले, हे बघ, हे बघ 7:30 वाजले, हे बघ. अरे नाही, आता कुठे 5:30 वाजतायत. मोहन्या माझी मस्करी करू नकोस हा. अरे मदन, मी का मस्करी करीन तुझी? 7:30 वाजले असते तर उजाडलं नसतं का? बघ ना, आता 5:30 होत आहेत. अरे मोहन्या, अरे माझ्या मोबाईलचा घड्या 2 तास पुढे झालाय. काय झालं काय माहिती यार. आणि घरचा अलार्म पण 2 तास आधीच वाजला. झोपेची वाट लागली यार. ए मोहन्या, एक काम कर, पाणी आलं ना तर तू भरून घे. तुझं झालं की मला उठव. बस उठवतो. हा. साडे 5 वाजले, अजून कोणी कसंच नाही उठलं. मालक, हो तुम्ही? हो, पाहिल ना कोणीतरी. मालक कसं कोण उठणार? गजर तर वाजलं पाहिजे ना. हो, तुम्ही असं का केलं? मालक, समजानं शिक्षा झालीच पाहिजे. हो, पण कसली शिक्षा? कोणाला तरी मदत व्हावी म्हणून तुम्ही ते घड्याळ विकत घेतलं ना, हो. आणि समध्याने तुमची चेष्टा केली. मला ना राग आला म्हणून मी समध्यांचं गजरनं पुढे मागे केलं. अहो कशाला करायचं असं? सगळे माझे मित्र आहेत, लहानपणापासून माझी चेष्टा करतात, मला सवय आहे त्याची. मी काही त्यांची चेष्टा मनावर घेत नाही हो. पण आता तुम्ही विचार करा, त्यांना कोणाला पाणी मिळालं नाही तर किती हाल होतील त्यांचे. प्लीज सगळ्यांना उठवा ना प्लीज. मालक प्लीज. ठीक आहे, तुम्ही म्हणताय. काय झालं समीर साहेब? तुम्ही मला उठवणार होता ना? हो ना, त्याचं काय झालं भानू, माझ्या फोनची बॅटरी संपली, त्यामुळे तो स्विच ऑफ झाला, म्हणून गजर वाजलाच नाही. राहुल साहेब, तुम्ही? ते एएमचं पीएम झालं, त्याच्यामुळे गजर वाजलंच नाही, सगळा गोळ झाला. आता बहुतेक संध्याकाळी तो वाजल गजर. लताताई, तुम्ही काल मोठ्या तोरेत सांगितलं होतं ना मला गजरची गरज नाहीये, मग काय झालं? अगं एरवी येते जा, पण आज काय माहिती काय झालं, जागच नाही आली. मग गजर कुणाचा वाजत होता? लय वेळ वाजत होता, कुणाचा वाजत होता? हे मालकाने घड्याळ आणलंय ना, त्यातनं गजर वाजत होता. हा का? यांनीच उठवलं तुम्हाला सगळ्यांना. भानू, तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांना जाग आली. थँक्यू भानू, थँक्यू. नाही नाही, मला थँक्यू म्हणू नका. आभार मानायचे असतील ना तर मालकांचे माना. थँक्यू मोन्या, थँक्यू मोन्या. आणि सॉरी, काल आम्ही तुझ्या या जुन्या घड्याळाची चेष्टा केली, पण या नवीन गोष्टी बघ ना, म्हणजे आपली चूक असताना किंवा नसताना पण धोकाच देतात बघ. बरोबर आहे मोन, थँक्यू तुला पण, थँक्यू. मोन्या, खरंच रे, आम्ही तुझी खूप मस्करी केली ना. तुझं घड्याळ नसतं ना तर आमची खूप पंचायत झाली. थँक्यू भानू. थँक्यू भानू. हो, थँक्यू काय थँक्यू. आली ना जाग आता, चला पाणी भरूया. हो, हे काय, मला कुठे घेऊन आलात तुम्ही? अरे मोहन, तू मजा कर ना, तू बाकी कसलाही विचार करू नकोस. हो. पण आता पास करा. अहो, शोभा आली तर शोभा मला शोधत राहील, तिला बिचारीला कळणारच नाही मी कुठे गेलोय. मोहन, आहे तो किती विचार करतोय. ते वातावरण मस्त एन्जॉय कर ना, किती मस्त आहे. शोभा लीलावतीकडे आहे आणि झोपली ती. तू टेन्शन घेऊ नको, तू मस्त एन्जॉय कर. बर.
मी आल्यापासून बघते तुला. तू तसाच आहेस, तू बदलला नाहीयेस. तू अजूनही तितकाच घाबरतोस. तुला आठवतंय मला पहिल्यांदा बघितल्यानंतर तू किती घाबरला होतास? अहो मग काय, अशी अचानक परी समोर आली तर काय होणार? अरे म्हणून 4-5 वेळा बेशुद्ध पडायचं. तू नंतर मला किती टाळत होतास माहितीये, पण नंतर आपली छान गट्टी जमली. मास्टर्या, काय बघतोय? उभी आहे मी इथे. काय रे मास्टर्या, हो माझ्या शोभाच्या माघारी त्या असले धंदे करतोय? झोपाळा बांधलाय, सजवलाय कोणासाठी? त्या चेटकिणीसाठीच ना? नाही, लाज नाही वाटत तुला बायकोच्या माघारी असलं खेळ करताना? मावशी, मालकांवर कशाला ओरडताय? ये तुझीच कमी होती. आता तू या झोपाळ्यावर बैस आणि तुझा मालक तुला झोके देईल. काय ग, माझ्या लेकीच्या संसारावर उठलीस ना तू? लाज नाही वाटत तुला? ज्या घरात आपण खातो तिथे असले चाळे करायला? काय थांब, मग दोघांना पण मी आता सोडणार नाही. खाली जाते आणि शोभाला सांगते ही सगळी तुमची थेर. आता तर काय माझ्याकडे पुरावा आहे, झोपाळा. सासूबाई ऐका, आओ आओ. शुभे, ए शुभे, शुभे उठ ना. काय ग? चल वर बघ त्यांचं काय चाललंय. गप ग, मला झोप आली, रात्रभर जागरण झालंय मला. अगं शोभे, अगं त्या दोघांना मी सोडणारच नाही. मालक तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी आहे ना, मी समजा नीट करते. मास्टर्या, काय बघतोय? आलेली नाहीये शोभा, झोपले. पण मी आहे ना तुम्हा दोघांवरती लक्ष ठेवायला. आता दोघांना पण ना मी सोडणार नाही. आता तर माझ्याकडे भक्कम पुरावा आहे. झोपाळा कुठे गेला? अहो सासूबाई, लपून ठेवलंयस काय? पण मी पण खमकी आहे बरं का मास्टरड्या, शोधून काढते ना मी. अहो ऐका सासूबाई, काय ऐकायचं नाही मला. अहो तिथे शोधून काढतेस मी. अहो झोपाळा तिकडे कसा? तिकडे असेल ना. मावशी, उघड्या बंबई तर माझ्या घरात काय करतोस? लाज नाही वाटत मेल्या? कपडे घालून पहिलं घराच्या बाहेर हो. चल बाहेर ये. मेल्या, तुला काय लाज लज्जा बिजा काय शरम वगैरे आहे की नाही? एका दुसऱ्यांच्या घरामध्ये उघडा बंबा, काय लाज वाटते की नाही तुला? ये बाहेर ये मेल्या, माझ्या घरातून बाहेर ये. मावशी, अहो काय झालं? अगं काय झालं म्हणून काय विचारते? तुझा नवरा चक्क माझ्या घरात उघडा बंबा उठा बशा काढतो. काय लाज वाटते की नाही? तुमचं घर? मग माझ्या घरामध्ये अहो मावशी, हे आमचं घर आहे, तुमचं घर खाली आहे. असं कसं? माझ्या घरात मला कळत नाही का? माझ्या घरात मावशी, हे आमचंच घर आहे. तुम्ही असं डायरेक्ट कशा काय घुसू शकता कोणाच्या पण घरात? माझ्या घरात जातो आणि मला शहाणपणा शिकवतो. हे मदनचंच घर आहे, तुमचं घर खाली आहे, आपण वर आहे. माझं घर? हा, माझं घर खाली? अरे बापरे.
मी अशी कशी आले याच्या घरामध्ये? मला माझ्या घरात. ठीक आहे होत. हा बरोबर, चेटकिन हेच काम आहे. असं घर बदलून ठेवलं मेलीनं. कोण चेटकिन? कसली चेटकिन? ही ना जाऊ दे ना, तुम्ही सगळे एकत्र आहे ना. मला ना तुम्हाला महत्वाची बातमी सांगायची आहे. हा, मी ना आज माझ्या डोळ्यांनी बघितलं. मी काय? म्हणजे डोकं फिरलंय. काय आणते काहीतरी सांग. हो मावशी, तुमचं डोकं फिरलंय. डोकं फिरलंय. तुम्ही बघितलं? अहो तुम्ही काय बडबडता, काही कळत नाहीये. आधीच सकाळपासून माझं डोकं गरगरतंय. तुमचं पण डोकं गरगरतंय? आज सकाळपासून राहुलचं पण डोकं गरगरतंय. आज म्हणून तो ऑफिसला नाही गेला. म्हणजे काहीतरी म्हणतात. राहुल काहीतरी करायचं असेल ना, ते म्हणजे मला कोणा चहा पाहिजे, तू चल ना. काहीतरी सांगू पाहते काय? चल ना अंजू यार. राहुल भाऊजींचं पण डोकं गरगरतंय. नाही चल मला भूक लागेल. माधुरी चल, तिथे नको लक्ष देऊ तू. चल. बाजूला हो तू. तुला ना मी आता सोडणार नाही. हा अगं अंजी, हा काय सांगायचं तुला? याच्या घरात ना मला बिअरच्या बाटल्या सापडल्या. आता आठवलं, बाटल्या मोहनीच्या घरात लपवले होते. गप्प ना, कुणाला माहिती बाटल्या मी लपवलेत. मोहनच्या नावावर खपू द्या ना. गप्प. दादा तुम्हाला अशा सवयी स्वप्नात पण खरं वाटणार नाहीये. नाही तर काय, अहो चेहऱ्यावरून किती साधे भोळे दिसतात आणि हे असं वागणं. शी. मी खरंच नाही पीत. आता तर खोटं पण बोलायला लागलं. दादा तुम्ही पहिल्यासारखे नाही राहिलात. तुम्ही माझ्या मनातून उतरलात. बघा हे बघ. मी खरंच नाही असं काही केलं. खरंच मला माहित नाही त्या बाटल्या कुठून आल्या. खरंच नाही माहिती. या बाटल्या तुमच्या नाहीत तर कुणाच्या आहेत? बोलले होते की नाही मी, आणि मगापासून तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होते. ऐकताय कुठे तुम्ही माझं? आम्ही प्यायलो. म्हणून कालपासून तुला कोरा चहा पाहिजे होता. कोरा चहा पाहिजे होता. तू वर चल, तुला दाखवते कोरा चहा. तुम्ही कुठे जाताय? हा, सकाळपासून 4-5 वेळा लिंबू सरबत करून घेतात माझ्याकडून. देऊ अजून एक ग्लास लिंबू सरबत? हा, चला घरी लिंबू सरबत देते तुम्हाला करून. पार्टी करतायत. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.